मला व्हायस आठवतंय बर का. अमर, अकबर, अँथनी, पांडुरंग. अरे लगा मग आपण मातीने आपण तर शानच खाल्लंय. अख्ख्या गावापुढं गोपाळला जामकर खुनी मानला, शर्ट काढायला लावला. अरे गोपाळला किती त्रास झाला असेल. आणि तरी बी गोपाळनं एवढे मोठं मन करून जामकरला माफ केलं लागा. पण आपण जे काय वागलोय का नाही, गोपाळ आपल्याला कवाच माफ नाही करायचं. चल त्याची माफी मागू. चला माफी माग. अरे उठ. माफ कर गोपाळ. बर काय झालं काय सांगा आधी मला. माफ कर. अरे काल आम्ही दारू प्यायला बसलो होतो आणि ते जामकर साहेब आले. असं झालं सगळं. आणि आमच्या मनात काय नव्हतं त्यांना सांगायचं, पण ते जामकरनं आमच्या दारूच्या नशेत कसं काय काढून घेतलं काहीच कळलं नाही. ही छी छी छी. अरे दारू पिता मला सोडून. म्हणजे दारू पिता. अरे मैत्रीच्या नावावर कलंक आहे. तुम्ही कलंक. थो लागा जित्या मांग्या. तुम्ही असं करायला असं वाटलंच नव्हतं. थो. अरे तुम्हाला मैत्रीपेक्षा दारू महत्वाची वाटली. दारू. अरे वाटे घ्या वाटे. त्या दारू घ्या त्यात डुबून मरा. अरे जनाचे नाही मनाची तरी लाज वाटाय पाहिजे होती लागा तुम्हाला. बस ह्याचं काय करायचं मी व्हिडिओ करू यांचा. अरे माझी नाही इच्छा यांची व्हिडिओ बनवायची. अरे आपल्या गोपाळला सगळ्या गावासमोर अपमानित केलं ह्यांनी. हे असे वागले म्हणून आपण ह्यांच्याबरोबर असं वागायचं. अरे हाड लागा तुमच्यामुळे तो जामकर इथं आला. किती कालवा केला माझ्या दुकानापुढे माहितीये का. माझं टाळकं सारखं होतं माहितीये का. अरे पण त्याला घंटा तूच दिली होती ना वाजवायला. तीच घंटा तुझ्या डोक्यात घालीन मी. तो काढून घेऊन गेलाय. हे मग तुम्ही आजपासून दोघं माझ्या टपरीवर चहा प्यायला यायचं नाही. माझी उधारी दे. मग 1000 रुपये दे लवकर. 1000 रुपये दे लवकर. 1000 बोलतो थांबा. हे लकी अरे काय बोलतोयस तू. लहानपणापासूनचे मित्र आहेत ते माझे. अरे गोपाळ पण. अरे ग बस. ते काय मुद्दाम वागतील का असे. अरे चुकून झालंय त्यांच्याकडनं. मुद्दाम नाही केलं त्यांनी. हे तुम्ही दोघं इथनं पुढे दारू पिऊ नका. दारू वाईट असते. तू ह्यांना शपथ घ्यायला लाव. मी आजपासून शपथ घेतो की मी माझ्या या हातानं कवाच दारू पिणार नाही. मी आजपासून शपथ घेतो की या हाताने कधीच दारू पिणार नाही. बरं बस 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 बस. तुमची चूक तुम्हाला कळली. हा विषय आता इथंच थांबवा. वाढवू नका अजिबात. जावा कामधंद्याचं बघा. जा जा जा. आता महिला कसं चांगला. अरे देव माणूसच आहे. तुम्ही म्हणता करून माफ केलं तुम्हाला. ते जखमा लयच दुखतायत का. तुम्ही दिलत ना चालतंय. मग करा तुमचं काम. मला काहीतरी आठवलं मी जाते. नंतर एक पोरगी आली एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.